शिक्षण मंत्री माननीय दादासाहेबजी भुसे यांचे खूप खूप आभार. कारण अनपेक्षितपणे त्यांनी सर्व टी-आय-टी धारकांना सुखद धक्का दिलेला आहे. मुलाखत पद्धतीमध्ये जो बदल झालेला आहे, तो बदल विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेला न मागता मिळालेला बदल आहे तो. याची मागणी स्वयंघोषित जे आपल्या टेट धारकांचे लीडर्स आहेत, त्यांनीही केली नव्हती. अशा परिस्थितीत नवीन शिक्षण आयुक्त आणि शासनाचं धोरण महाराष्ट्र शासनाचं धोरण हे अगदी पारदर्शक पद्धतीनं भरती करण्याचं आहे. हे दिसून येत आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत आणि भ्रष्टाचाराला कुठेही खपवून घेतलं जाणार नाही, या त्यांच्या विधानाचा प्रत्यय आपल्याला येथे येतो. नमस्कार, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले, टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. जे 2 निर्णय आलेले आहेत पाठीमागच्या 4 दिवसामध्ये, पहिला तर लिमिटेड अनलिमिटेड प्रिफरन्स संदर्भात विथ मुलाखतचे तुमचे प्रिफरन्स वाढलेले आपलं कायम आहेत आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे किंवा ज्यांच्यासाठी मुलाखत नाही त्या पदांचे प्रिफरन्स तुमचे वाढलेले आहेत. त्यासाठी 100 आहेत आणि विथ इंटरव्ह्यूसाठी फक्त 50 आहेत. हा एक पहिला निर्णय झाला. आता जो दुसरा निर्णय आहे शासनाचा आलेला, की मुलाखतीमध्ये तुम्हाला पहिली जी 30 गुणांची काय म्हणता येईल की 30 गुणांपैकी जो इंटरव्ह्यू होता आणि ते संस्थेच्या हातामध्ये जवळपास गोष्टी असायच्या आणि संस्थेच्या मनावर कोणता कॅन्डिडेट घ्यायचा आणि तिथे घोडे बाजाराला थोडंफार चान्स होता. खूप मोठ्या प्रमाणात संधी होती. अशा परिस्थितीमध्ये शासनाने जे नवीन सूत्र आणलेलं आहे विथ इंटरव्ह्यूसाठी, ते अत्यंत चांगलं, म्हणजे काय, अनपेक्षितपणे आपल्या सगळ्यांना भेटलेला सुखद धक्का आहे. 100 गुणांसाठी मुलाखत असणार आहे. त्यापैकी तुमचे टेटला जितके मार्क पडलेत त्यापैकी 75% मार्क हे काय केले जाणार आहेत, तुमचे 75 मॅक्सिमम 75% जे आहेत त्यापैकी पडलेले गुण हे पकडले जाणार आहेत. तर तिथं त्यांनी त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. 140 गुणिले 75 भागिले 200 बरोबर 52.5. तुम्ही त्या संदर्भातील GR आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये पाहू शकता. दुसरी गोष्ट, हे 75% तुम्हाला टेटला समजा 140 पडलेत. 140 पडलेत आणि 140 गुणिले 75 केले आणि भागिले 200 केले तर तुमची जी टक्केवारी तुम्हाला त्यापैकी जे येणार आहे ते तुम्हाला येऊन जाईल. ही जर उदाहरणादाखल जे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे GR मध्ये ते आपण देतो आहोत. दुसरी गोष्ट, हे 75% फिक्स आहेत तुमचे, कोणीही हिरावून घेणार नाही. दुसरी गोष्ट, शिफारस पद अर्हता. समजा तुमचं DED आहे, BEd आहे आणि BEdला तुम्ही काय केलेलं आहे, अगदी डिस्टिंक्शनमध्ये पास आहात. डिस्टिंक्शनमध्ये पास आहात म्हटल्यावर काय, तुम्हाला मॅक्सिमम 8 मार्क पडू शकतात. आता डिस्टिंक्शन जे आहे, कोणत्या विद्यापीठाला, एखाद्या विद्यापीठाला 75%वर असतं, एखाद्या विद्यापीठाला 80%च्या पुढचे विद्यार्थी हे डिस्टिंक्शनवाले ग्राह्य धरले जातात. हे विद्यापीठ वाईज होणार आहे. DEd BEd ही तुमची व्यावसायिक अर्हता आहे. त्यामध्ये जर तुम्ही विथ डिस्टिंक्शन असाल तर तुम्ही 8 पैकी 8 मार्क घेणार आहात. जर तुम्ही प्रथम श्रेणीत पास असाल तर 5 मार्क, द्वितीय श्रेणीत पास असाल तर, किंवा मग नुसतेच पास आहात, पात्र आहात आणि पास आहात, तर तुम्हाला 2 मार्क. अशा पद्धतीनं तुम्हाला कमीत कमी इथे 3 मार्कांची शक्यता आहे. त्यातही तुम्ही समजा DEd या पदावर 1 ते 5 साठी पात्र झालात आणि तुमचं BEd आहे, अशा वेळेस तुम्हाला अतिरिक्त 2 गुण दिले जाणार, म्हणजे इथं तुमचे 5 गुण होणार. ही झाली व्यावसायिक अर्हता. व्यावसायिक अर्हतेनंतर जी तुमची शैक्षणिक अर्हता आहे, आता तुम्ही काय झालं, BEdवाले आहात आणि तुमचं BA BEdवर 6 ते 8 साठी तुम्ही पात्र आहात, पण तुमचं याच्यासोबत MAd सुद्धा आहे, प्लस काय म्हणता येईल की MA सुद्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला
मॅक्सिमम 7 मार्क पडण्याची शक्यता, यासाठी जे 7 मार्क आहेत 7 मार्क पडण्याची शक्यता जास्त आहे. इथे एक वाद होण्याची शक्यता आहे, की काही सेटनेट धारक असणार आहेत, काही PhD धारक असणार आहेत. या संदर्भातला स्पष्ट असा उल्लेख इथे की कुठेही केले गेलेला नाही. एखादा विद्यार्थी जर MA BEdवर लागला, 11वी-12वीसाठी लागला आणि जर त्याच्याकडे अतिरिक्त अर्हता नेट सेट असेल किंवा मग PhD असेल, MPhil असेल, त्याचे जे 2 गुण आहेत ते गृहीत धरले जाणार का नाही, या बाबतीत स्पष्टता नाही. त्यामुळे पुढं चलून या बाबतीमध्ये कोर्ट कचेऱ्या होण्याची शक्यता आहे. माझ्या मते मी तुम्हाला आजच सांगून ठेवतोय, की या संदर्भामध्ये तुम्हाला एक शुद्धीकरण किंवा शुद्धीपत्रक याविषयीचा एक GR तुम्हाला येऊन जाईल, की अतिरिक्त पात्रता म्हणजे काय आणि कोणकोणत्या पात्रता गृहीत धरल्या जातील. अतिरिक्त त्या 2 गुणांसाठीच्या हे या संबंधामध्ये तुम्हाला लवकरच GR आलेला दिसून येणार आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे संस्थेच्या हातात फक्त 10 मार्क ठेवलेले आहेत. त्या 10 मार्कपैकीही तुम्हाला नाही म्हटलं तरी 5 मार्क तुमचे 4 ते 5 मार्क तुम्हाला पडून भेटणार आहेत. पडून म्हणजे काय? तुम्ही अगदी मुलाखतीला हजर जरी राहिलात, तरी जो पहिला क्रायटेरिया आहे की व्यक्तिगत चाचणीसाठी 5 मार्क आहेत 10 पैकी. त्यापैकी तुम्हाला कोणत्याही हालतीमध्ये 2 ते 3 मार्क पडणार. 3 मार्क त्यांना द्यावेच लागतील. नाहीच एखादी संस्था खूपच खट्याळ असेल आणि तिने 2 मार्क दिले, तरी ते बाकीचे 5 मार्क आहेत अध्यापन, त्यामध्ये ज्ञान आणि तुमची पूर्वतयारी, यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 मार्क द्यावेच लागतील. 2 पैकी 1 मार्क दिला आणि पूर्वतयारीसाठी काय म्हणता येईल की तुम्हाला 1 मार्क दिला आणि विद्यार्थी सहभागासाठी 1 मार्क आहे, त्यापैकी अर्धा राऊंड फिगर केलं तरी तुम्हाला इथे कमीत कमी 4 मार्क, काय म्हणता येईल की 2 ते 3 मार्क पडणार आहेत. त्यामुळे तुम्ही 10 पैकी 5 ते 6 मार्काचे धनी राहणारच आहात. संस्थेच्या हातामध्ये जे राहणार आहे ते सरासरी 5 ते 6 मार्क असणार आहेत, हे गृहीत धरा. हा निर्णय तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यामुळे विरोधाच्या भानगडीत पडू नका, कोणाच्या फसवणुकीच्या स्वार्थाच्या गप्पामध्ये येऊ नका. शासनाने न मागता हे जे तुम्हाला दान दिलेलं आहे किंवा तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे आता, या बाबतीमध्ये मात्र जो सेकंड मुद्दा आहे की शैक्षणिक पात्रता, यामध्ये कोर्ट कचेऱ्या होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मधल्या काळात तुम्हाला एकदा निवड वगैरे झाल्यानंतर कोर्ट कचेऱ्याचं प्रमाण वाढलेलं दिसणार आहे. या बाबतीत शासनाचं शुद्धीपत्रक येईल किंवा मग अतिरिक्त पात्रता म्हणजे काय, या संदर्भामध्ये MSCकडून तुम्हाला तसं पत्रक लवकरच जारी होईल अशी असा माझा कयास आहे. सगळे निर्णय पॉझिटिव्ह येत आहेत आणि जागा व्हॅकन्सीच्या बाबतीत म्हणताल तर मी सुरुवातीपासून तुम्हाला 15,000 प्लसचा आकडा सांगत होतो. ज्यावेळेस तुम्हाला लोक 3, 4, 7, 8, 10,000 असं म्हणत होते, त्यावेळेस मी तुम्हाला वेळोवेळी पुरावे देऊन शासनाने सांगितलेली आकडेवारी सांगून मी तुम्हाला त्याबाबत निश्चिंत राहण्याचं पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे. आता तुमच्या प्रिफरन्सच्या तयारीला लागा आणि हा जो विथ मुलाखतसाठीचा आहे तोही जवळपास विदाऊट इंटरव्ह्यू सारखंच तुमची परिस्थिती झालेली आहे. संस्थेच्या हातात खरं पाहिलं तर 5 ते 6च मार्क आहेत. तुम्ही विथ इंटरव्ह्यूला जर बऱ्याच जणांचं इतकं लक होणार आहे की कुणी कुठे प्रिफरन्स देणार आहे त्यालासुद्धा मर्यादा असल्यामुळे लक आणि काय म्हणता येईल की शासनाने दिलेलं सर्व विद्यार्थ्यांना आणि रिकामी जागा न सोडण्याबाबतचं शासनाचं धोरण हे अत्यंत चांगलं आहे. त्याबाबत आपण शासनाचे आभार मानायलाच हवेत आणि आपण ते तसे मानून व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.